तर सातारा जिल्हा परिषदेतील राडा प्रकरण पोलीस अधीक्षक तुषार दोशींना चांगलंच भोवलंय। सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी झालेल्या राड्यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झालेली होती आणि याबाबत विधान परिषदेमध्ये आवाजही उठवला होता। यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी पोलीस अधीक्षक यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते, मात्र सभापती राम शिंदे यांनी आदेश राखून ठेवला होता। यावरती आता नवी अपडेट समोर आली आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलंय। चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्याकडे आता सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी ही देण्यात आली आहे। आणि दरम्यान या संदर्भामध्ये आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। पाहूयात। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी जो राडा पाहायला मिळाला, या राड्याचे आता एक मोठी अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे। सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले असल्याची माहिती समोर येत आहे। याबाबतचा एक अर्जित रजेचा अर्ज देखील आता व्हायरल होत आहे। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडी या 20 मार्चला झाल्या होत्या। दरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती। त्यानंतर याचे अधिवेशनामध्ये पडसाद देखील उमटले होते। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी निलंबनाची कारवाई करा अशी मागणी देखील झाली होती। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असं देखील सांगितलं होतं। त्यानंतर आज एक अर्जित रजेचा पत्र हे व्हायरल होत असून आजपासून ते सक्तीच्या रजेवर असल्याची माहिती समोर येत आहे। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अधीक्षक पदाचा तात्पुरता पदभार हा ॲडिशनल SP वैशाली कडूकर मॅडम यांच्याकडे देण्यात आला आहे। त्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीच्या जी घडामोड आहे ती घडताना पाहायला मिळत आहे। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये नेमकं याचे काय पडसाद आपल्याला पाहायला मिळतील, काय होईल याची उत्सुकता आता सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, ABP माझा, सातारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।